सेमीफायनलच्या दिशेने ज्या संघाने वाटचाल केली आहे तो संघ अस्नुरा क्रिकेट संघ आज या स्पर्धेत देखील JBKच्या स्पर्धेत देखील मैदानात खेळताना आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस मोर्जिममध्ये ज्याने गाजवला असेल तर तो खेळाडू षटकार चौकारांचा बादशाह पुनाजी कलंगुटकर आज मात्र या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत। क्वार्टर फायनलच्या सामन्यात 87 धावांचं ते वैयक्तिक योगदान, वैयक्तिक आपल्या बॅटमधनं 87 धावा टोलवणं म्हणजे निश्चितच एक बलाढ्य धावफलक त्याने उभारला होता। आणि पुन्हा एकदा चला वळूया मैदानाच्या दिशेने। ऋषिकेश गावडे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, वैयक्तिक आणि टीमसाठी पहिलं षटक। ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू व्हाईट लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची खेळी समाप्त। पंचांकडे आता मात्र रेफर केलं जातं, व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जात आहे। ऑन फील्ड डिसिजन आहे निर्धाव चेंडू, परंतु पुनाजी कलंगुटकरने मागणी केली आहे तिसऱ्या पंचांकडे। बघूया काय असेल निर्णय तिसऱ्या पंचांचा। इट्स अ फेअर डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि आता मात्र रिव्ह्यू लॉस झाला, रिव्ह्यू गमावलाय अबीर बाबा क्रिकेटर्स अस्नोरा क्रिकेट संघाने। या इनिंग दरम्यान रिव्ह्यू गमावलाय मैदानात। ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एक सुंदर फटका, एक गगनचुंबी फटका, डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला चेंडू सीमा पार, षटकार, JBK षटकार। निर्धाव चेंडूनिशी सुरुवात झाली होती मैदानात आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ऋषिकेश गावडेच्या विरोधात हा हल्ला बोल झालाय मैदानात। पुनाजी कलंगुटकर याच्या बॅटमधनं आपण पाहतोय। पुन्हा एकदा वाईड लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आता मात्र पंचांकडनं नो बॉलचा इशारा आलाय। मैदानात ओव्हर स्टेपिंग होतंय ऋषिकेश गावडेच्या माध्यमातनं आणि त्यानंतर नो बॉलचा इशारा आलाय। अतिरिक्त एक धाव धावफलकात आणि अतिरिक्त धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक हा 7 धावांवर। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, पॉवर प्लेच्या षटकात 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि मैदानात फ्रीहिटचा चेंडू खेळण्यासाठी पुनाजी कलंगुटकर सज्ज आहे। उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे तो फ्रीहिट। पुनाजी कलंगुटकर फ्रीहिटच्या चेंडूसाठी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने। ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, खाली क्षेत्रात फटका सजवलाय। लॉंग ऑफचा फिल्डर रघुनाथ कासकर चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु आता मात्र डीप कव्हरला चेंडू सीमा पार, 4 धावा। आता मात्र 11 धावांवर परावर्तित झालाय। बिनबाद 11ची सुरुवात मैदानात। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा मात्र आता बाकी उरलाय। ऋषिकेश गावडे विपक्ष पुनाजी कलंगुटकर हे बॅटल मैदानात। यावेळी वाईड लाईनवर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, विकेट किपर आता मात्र फसतोय पंचांकडनं। या चेंडूवर बाईचा इशारा आलाय आणि अतिरिक्त धावेनिशी मैदानात धावफलक पुढे सरसावलाय 12 धावांवर। विकेट किपिंगच्या भूमिकेत या सामन्यात गोपाळ आपण पाहतोय आणि समोर डाव्या उजव्या त्याची जोडी मनोज पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आणि मनोजसाठी क्षेत्ररक्षण, एक डीप स्क्वेअर लेग, तर समोर दुसरा मिड विकेट बाउंड्री लाईनला। फुल टॉस चेंडू 2 फिल्डरच्या गॅप मधनं खेळण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स, सीमारेषेचं उल्लंघन आणि निघालाय JBK चौकार, 4 धावा। फुल टॉस चेंडूवर चौकारानिशी या ठिकाणी दिमागदार खातं ओपन केलं मैदानात मनोज या खेळाडूने आणि 4 धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा परावर्तित झालाय। यावेळी ओव्हरपिच चेंडू शॉर्ट पॉइंटला झेलात रूपांतर झालंय। पहिला हादरा बसलाय अबीर बाबा क्रिकेटर्स अस्नोरा क्रिकेट संघाला मनोजच्या रूपात आणि मैदानात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपल्यानंतर
एका विकेटच्या मोबदल्यात धावफलक आपण पाहतोय 16 धावांवर. साईरामा क्रिकेटर्स सुरला आपल्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. साईरामा क्रिकेटर्स सुरला. चार ओव्हरची मॅच, एक महत्वपूर्ण लढत. प्राथमिक सत्रातील एक एक सामना जिंकल्यानंतर याच दोन संघांची आमने सामने ग्रंथिका जोडली जाते. या दुसऱ्या सत्रामध्ये दोन बलाढ्य दोन दिग्गज संघ आमने सामने खेळत आहेत आणि मैदानात पहिल्या षटकात हल्लाबोल झालाय अबीर बाबा क्रिकेटर्स अस्नोरा टीम कडनं. पुन्हाजी कलंगुटकर आणि त्याच्या साथीने खेळताना मनोज आता मात्र जेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत विशांत हा नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने सज्ज झालाय. गोलंदाजीत रघुनाथ कासकर उर्फ भाऊ दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल श्री सातेरी मांद्रेम क्रिकेट टीम साठी. आणि आता मात्र पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त झाल्यानंतर प्रोटेक्शन डी बाउंड्री लाईनला तैनात. लोअर पुलर लेनचा चेंडू स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक झेलसाठी प्रयत्न करत होता. डीप स्क्वेअर लेगला देखील बीट केलं गेलं आणि पुन्हा जी कलंगुटकरच्या बॅट मधनं निघालाय. चौकार, 4 धावा. चार धावेनिशी धावफलक 20 धावांवर झाला परावर्तित. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅटची आतली कडा. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. एक सिंगल धाव या चेंडूवर आणि एका धावेनिशी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावला 21 धावांवर. मैदानामध्ये दुसऱ्या ओव्हरचा खेळ आहे प्रगतीपथावर. 4 ओव्हरची लढत, दोन्ही तगडे संघ, तगडी बलाढ्य बॅटिंग लाईनअप. या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक 55-60 धावांचं टार्गेट योग्य टोटल असेल. आखूड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडू मागे विशांतच्या शरीरावर चेंडू आदळतोय आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. रघुनाथ कासकर दुसऱ्या षटकात मांद्रेम टीम साठी गोलंदाजीत आणि गोलंदाजीत अगदी छोटा रनअप, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू वळवण्याची कला ही गोलंदाजाला अवगत आहे. यावेळी बहुधा बॅटची लेमन कट घेतली होती. विकेट किपर आता मात्र बीट झालाय. गोपाळच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली या मैदानात, परंतु या चेंडूवर झेल सुटल्यानंतर एका धावमध्ये रूपांतर होत आहे. विशांतच्या बॅट मधनं निघालेली सिंगल धाव आणि परावर्तित झालेला धावफलक. हा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात 22 धावांवर. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे सुरू. मैदानात धावफलकावर 22 धावा. लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये झेलात रूपांतर. दॅट शुड बी टेकन. पुन्हाजी कलंगुटकरच्या विकेटचा पतंग. दुसऱ्या गडी बाद धावफलकावर 22 रन, लॉस ऑफ 2 विकेट. रघुनाथ कासकर गोलंदाजीत कमाल धमाल करण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूने एक प्राइज विकेट प्राप्त केली आहे पुन्हाजी कलंगुटकरची. मैदानात सेकंड डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत गोलंदाजीत अगदी बऱ्यापैकी गोलंदाजीत कित्येक फलंदाजांना ज्याने आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलं तो रोहन साळगावकर आता मात्र आपल्या संघासाठी चौथ्या स्थानी बॅटिंग करण्यासाठी आलाय. यावेळी पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतो चेंडू. चेंडू आता मात्र घोषित एरियामध्ये, डिक्लेरेशन एरियामध्ये चेंडूचा प्रवास आणि या एका धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. सिंगल दिशी परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतो तब्बल 23 धावांवर. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात 23 धावांवर धावफलक. आरव 11 शेल्डन विपक्ष साईरामा क्रिकेटर्स सुरला. दोन्ही टीम दरम्यान यानंतरचा सामना. आरव 11 शेल्डन संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय.
काही क्षणातच टीम लाईनअप सबमिट करेल, परंतु साईराम सुरला क्रिकेट टीमचा कॅप्टन वारंवार आपल्यासाठी कॉल केला जातोय. आपण परिसरामध्ये उपस्थित असाल तर लवकरात लवकर आपली टीम लाईनअप सबमिट करायची आहे. साईराम क्रिकेट सुरला. गोलंदाजीमध्ये तिसऱ्या षटकासाठी शांताराम हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. समोर मैदानात विशांत आणि स्ट्राईकच्या दिशेने रोहन सळगावकर. हे तिसऱ्या विकेटसाठी जोडी आहे मैदानात अबीर बाबा क्रिकेट असणाऱ्या टीमसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी पिक केलाय. एक सुंदर फटका डीप लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू आर पार निघालाय. जेबीकेचा ब्रँडेड षटकार. शांतारामच्या गोलंदाजीत पहिलाच अगदी खराब चेंडू आणि लेगस्टिकवर खेळवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा ब्रेक झाला चेंडू आणि त्यानंतर मात्र लॉंग लेगला एक सुंदर फटका जो रोहन सळगावकर याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 6 धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक 29 धावांवर. ओव्हरपिच चेंडू आता मात्र कव्हरच्या दिशेने खाली क्षेत्रात फटका सजवलाय. रोहित चेंडू मागे जातोय. आता मात्र चेंडू निघालाय वन बाउंस सीमा पार. 4 धावा. मैदानात नेमकं काय घडतंय? शांतारामकडे दिलेला चेंडू षटक हाताळण्यासाठी, त्यानंतर रोहन मैदानामध्ये चौफेर फलंदाजी करण्यासाठी ज्याच्याकडे काबिलियत आहे तो वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यासाठी भाग पाडतोय, प्रवृत्त करतोय मांजरेम क्रिकेट टीमला. कारण या अगोदरचा षटकार लॉंग लेगला आणि आत्ताचा चौकार जो कव्हरला. ओव्हरपिच चेंडू आता मात्र मिड ऑफला. राम योगेश येतो स्क्रीनवर आणि झेलाद रूपांतर. रोहन सळगावकरच्या विकेटचा पतंग. अस्नुरा क्रिकेट टीमला तिसरा हादरा बसलाय आणि धावफलकावर 33 धावा. 3 गडी बाद 33 धावा. मैदानात तिसरा गडी बाद झाले. रोहन साळगावकर एक षटकार एक चौकाराची खेळी करत पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न होता, परंतु तो झेलबाद झालाय. धावफलकावर झाल्या 33 धावा. 3 गडी बाद. न्यू बॅटर अनिकेत मैदानामध्ये. शांताराम थोडासा महागडा ठरत होता. महागड्या षटकाची वाटचाल होत होती, परंतु तिसऱ्या चेंडूवर त्याने कमाल केली आहे. रोहन साळगावकरला मैदानाच्या बाहेर पाठवले झेलबादच्या रूपात. पुलर लेनचा चेंडू शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय मैदानात आणि शॉर्ट कव्हर पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक परतीची बेकी करेल. एक सिंगल धाव आणि सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक आता मात्र 34 धावांवर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात. शांताराम मामल तिसऱ्या षटकात गोलंदाजीत लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. विशांत आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने आलाय आणि विशांतसाठी शांताराम अगदी कॉम्बॉक्सच्या समोरनं राईट अमोर द विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू कव्हरला. आता मात्र क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतोय. रोहितच्या क्षेत्ररक्षणात झेलात झालेलं रूपांतर. चौथा हादरा बसलाय अबीर बाबा क्रिकेटर्स अस्नुरा क्रिकेट संघाला. 4 गडी बाद आणि धावफलकावर 34 धावा. आघाडीच्या 2 सामन्याचं विश्लेषण आपण जर बघितलं तर पहिल्याच सामन्यात एक लो स्कोरिंगचा सामना. त्या सामन्यात राजेश गावडे तब्बल 5 षटकारांची खेळी करत त्याने सामना फिनिश केला होता आपल्या बॅटिंगच्या जोरावर. दुसऱ्या सामन्याचा विचार करता पुन्हा एकदा अगदी लो स्कोरिंग टोटलचा सामना तो होता आणि त्या सामन्यात नामदेव बांडवलीकरने गोलंदाजीत कमाल धमाल केलेली गोलंदाजी. 4 धावा खर्च करून 4 विकेट आपल्या षटकात नोंदवलेत. यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय.
मिड विकेटला पाठवण्याचा प्रयत्न. राजेश गावडे येतो स्क्रीनवर. तब्बल 5व्या विकेटचा पतंग अबीर बाबा क्रिकेटर्स संघासाठी. 5 गडी बाद झालेत आणि धावफलकावर मात्र 34 धावा. पाच गडी बाद. धावफलकावर 34 धावा. नवीन खेळाडू संतोष मैदानात आणि गोलंदाजी मार्कवर गोकुळदास. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न. अगदी ब्लॉक मध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडूची खेच समाप्त. धावफलक स्थिरावलाय 34 धावांवर. अंतिम षटकातील आता मात्र 5 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. यावेळी बॅटची टॉप एज. चेंडू थांबलाय मैदानात. धावबादसाठी संधी. विकेट किपर अगदी विकेटच्या दिशेने फेकी करतो. एक सिंगल आणि सिंगल निश्चित. धावफलक तब्बल 35 धावांवर पोहोचलाय. पाच विकेटच्या मोबदल्यात 35 धावांवर धावफलक. अंतिम षटकातील आता मात्र 4 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. मैदानात फटका सजवलाय लॉंग ऑनला. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा या चेंडू एक सिंगल धाव मिळाली आहे. एक सिंगल निश्चित. धावफलक पुढे सरसावलाय तो तब्बल 36 धावांवर. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू उरलेत बाकी. धावफलकावर 5 गडी बाद 36 धावा. स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँडेड फलंदाज पुन्हा एकदा अनिकेत स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होतं. आता मात्र शेवटच्या षटकातील अंतिम 2 चेंडू. ओके, फलंदाज रिटायर्ड आउटच्या रूपात मैदानाच्या बाहेर जातोय. अनिकेत मैदानाच्या बाहेर जातो रिटायर्ड आउटच्या रूपात. आता मात्र गडी बाद झालेत. 6 गडी बाद. धावफलकावर 36 धावा. शेवटचं षटक आहे. 2 चेंडू उरलेत. विवेक न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने. सनीरामा क्रिकेटर्स सुरला संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. लवकरात लवकर टीम लाईनअप या ठिकाणी सबमिट करायची आहे. त्याचबरोबर टॉस साठी देखील आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. येस डीजे, थँक्यू. विवेक न्यू बॅटर आला मैदानात. अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 6 गडी बाद. धावफलकावर 36 धावा. ब्लॉक मध्ये चेंडू. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतोय संतोष. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विवेक आता मात्र धावबादच्या रूपात मैदानाच्या बाहेर जातोय. गडी बाद झाला तो 7व्या विकेटचा पतंग आणि धावफलकावर मात्र 36 धावा. धावफलकावर आपण पाहतोय. इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल टू गो. 7 गडी बाद आणि धावफलकावर 36 धावा. नामदेव बाणावलीकर मगाच्या सामन्याचा हिरो, ज्याने गोलंदाजीत केलेली ती कमाल, आणि तो नामदेव बाणावलीकर आता मात्र मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय.
संतोषला साथ देण्यासाठी. धावफलकावर 7 गडी बाद, 36 धावांवर धावफलक आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र झेलात रूपांतर करतोय. विकेटचा पतंग. जाता जाता शेवटच्या चेंडूवर देखील एक सफलता प्राप्त झाली आहे आणि मैदानात तब्बल 8 गडी बाद झालेत. 36 धावांवर धावफलक. प्रारंभीच्या इनिंगचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 36 धावा, 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि टार्गेट ठेवलं जात आहे ते 37 धावांचं. 24 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण. बघूया सामन्यात कुठला संघ बाजी मारेल. एका बाजूने टॉस जिंकल्यानंतर घेतलेली गोलंदाजी श्री सातेरी क्रिकेटर्स मानरेम संघ आणि दुसऱ्या बाजूने अबीर बाबा क्रिकेटर्स अस्नोरा संघ टॉस हारल्यानंतर मैदानात फलंदाजी करत होता. आता मात्र टार्गेट 24 चेंडू आणि 37 धावा. चला विनंती असेल अस्नोरा क्रिकेट संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि दुसऱ्या बाजूने श्री सातेरी क्रिकेटर्स मानरेम आपली आघाडीची बिनीची जोडी जी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. चला पुढच्या सामन्याची टॉस आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. टॉस साठी आरव 11 शेल्डेम हे पक्ष सनी रामा सुरला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. येस थँक्यू डीजे. श्री सातेरी मांद्रेम क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली बिनीची जोडी मैदानात पाठवा. सातेरी क्रिकेटर्स मांद्रेम आणि धीरज अगदी सामना सुरू व्हायच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मधनं या बलाढ्य दोन संघादरम्यान जो सामना होता सामन्यात एक 55-60 डावांचं प्रेडिक्शन लावलं होतं. या सामन्यात मी म्हणेन की 55-60 डाव अगदी योग्य टोटल होती परंतु मैदानात पहिल्याच षटकात 16 धावा बनवल्या आणि त्यानंतर पुढच्या 3 षटकामध्ये फक्त 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं गोलंदाजीत ती कमबॅक झाला मैदानात श्री सातेरी क्रिकेटर्स मांद्रेम संघाकडनं आणि आता मात्र 37 धावांचं टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये. गोलंदाजीत बघूया कशा रीतीने कामगिरी होईल मैदानात अबीर बाबा क्रिकेटर्स अस्नोरा क्रिकेट टीमसाठी. सलामीची जोडी एका बाजूने मागच्या सामन्याचा हिरो राजेश गावडे मैदानात, दुसऱ्या बाजूने रोहित आणि गोलंदाजीत फिरकीचा जादूगर टेनिस क्रिकेटचा ढेर सारा अनुभव ज्याच्या मागे आहे तो रोहन साळगावकर पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात करेल मैदानात. चला पंचांकडनं इशारा आलाय. गोलंदाजीत रोहन गोलंदाजीची सुरुवात करेल. टॉस साठी धीरज पुन्हा एकदा कॉल देऊया. सनीरामा क्रिकेटर्स सुरला, आरव 11 शेल्डेम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला पुन्हा एकदा टॉस साठी इन्व्हाइट करतोय. लवकरात लवकर आपण टॉस साठी या. आरव 11 शेल्डेम विपक्ष सनीरामा क्रिकेटर्स सुरला. रोहित स्ट्राईकच्या दिशेने नॉन स्ट्राईकवर राजेश आणि गोलंदाजी रोहन. फुल टॉस चेंडू मिस टाइम फटका. पुन्हा जी कलंगुटकर जेल खाली येतोय आणि जेलात रूपांतर. विकेटचा पतंग. पहिला गडी बाद झालाय मैदानात श्री सातेरी क्रिकेटर्स मांद्रेम संघासाठी. रोहित पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार.
37 धावांचं टार्गेट आहे आणि 37 रन्स ते टोटल आणि टोटलचा पाठलाग करण्यासाठी बिनीची जोडी होती मैदानात. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली गोलंदाजी रोहनने. आरव इलेव्हन शेल्डेम टीमचा कॅप्टन पोहोचलाय. सनी रामा सुरला क्रिकेट टीम आपल्या कॅप्टनना पुन्हा एकदा कॉल देतोय. आपण टॉस साठी यायचंय लवकरात लवकर. और बी चेंडू कव्हरच्या दिशेने ओ झेलसाठी संधी होती, झेल सुटला जातोय आणि दुसरा धावेचा प्रयत्न. फिल्डरची थोडीशी ढिलाई लक्षात घेतली गेली आणि त्यानंतर 2 धावा मैदानात पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेनिशी मैदानात सावळो हा खातं ओपन करतोय आणि दुहेरी धावेनिशी श्री गणेश झालाय मैदानात. सावळाराम उर्फ सावळो या नावाने परिचित आहे आणि तो सावळाराम मैदानात झेल सुटल्यानंतर 2 धावांनिशी आपलं खातं ओपन करतोय. लो स्कोरिंगची मॅच. एक एक झेल, एक एक संधी. आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे आणि मैदानात आता मात्र झेल सुटला गेला. डीप स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा विशांत चेंडू मागे आहे, जोवर चेंडूची परती केली जाईल. एक सिंगल धाव आणि धावफलक. या सिंगल निशी आता मात्र 3 धावांवर. एक सीमारक्षक समोर नामदेव बाणावलीकर आहे, दुसऱ्या बाजूने एक फिल्डर विशांत जो डीप बाउंड्री लाईनला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडस बदल झालेला आपण पाहतोय. राजेश गावडे लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईकला आणि त्याच्यासाठी ती फिल्डिंग सजावट आपण मैदानात पाहतोय. आवाज या मैदानावरती जल्लोष सगळ्या तमाम खेळाडूंसाठी, तमाम क्रीडारसिक या मैदानावरती उपस्थित झालेत. ओ टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी ब्रेक झालाय चेंडू. धीरज हे बॅटल आहे मैदानात. दोन्ही तगडे खेळाडू एका बाजूने फलंदाजीत षटकार चौकारांची आतषबाजी करण्याची काबिलियत आहे आणि गोलंदाजीत ऑफ ब्रेक लेग ब्रेक पद्धतीचे कटर चेंडू हाताळण्यासाठी रोहन नावाजला जातोय. ओ यावेळी पुन्हा एकदा शरीरावर आदळलाय चेंडू. धाव घेण्यासाठी सावळारामने नाकारलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी धाव निघाली आहे. लेग बाईचा इशारा. अतिरिक्त 1 धाव धावफलकात जोडली जात आहे आणि या सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक हा तब्बल 4 धावांवर. आघाडीचं षटक आहे प्रगती पथावर. एका विकेटचा पतंग आणि धावफलकावर तब्बल 4 धावा आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला टोलवला जातो. मिडॉनला फिल्डर बॅकअप. एक सिंगल आणि सिंगल निश्चित मैदानात पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 37 धावांचा पाठलाग करताना एका विकेटच्या मोबदल्यात 5 धावांवर धावफलक आपण पाहतोय. येस थँक्यू डीजे. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. प्रोटेक्शन डीप बाउंड्री लाईनला तैनात आणि गोलंदाजीमध्ये दुसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी नामदेव बाणावलीकर गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यात गोलंदाजीत एक ड्रीम स्पेल ज्याच्या माध्यमातून हाताळला गेला. 4 धावा खर्च करत 4 विकेट ज्याने आपल्या गोलंदाजीत नोंदवले तो नामदेव बाणावलीकर. एक उंचपुरा गोलंदाज आपल्या कॉमेंट्री बॉक्स समोर दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. ओ लेग स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. व्हाईट बॉलचा इशारा आणि या अवांतर धावेनिश्चित धावफलक आता मात्र परावर्तित झालाय 6 धावांवर. एका विकेटच्या मोबदल्यात 6 धावांवर धावफलक आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात. नामदेव बाणावलीकर. ओ आता मात्र लेग स्टिक उद्ध्वस्त केली जाते. विकेटचा पतंग. नामदेवच्या गोलंदाजीत अजून एक सफलता प्राप्त झाली आहे. सावळाराम क्लीन बोल्ड मैदानाच्या बाहेर. दुसरा विकेटचा पतंग. 6 धावा धावफलकावर. सामन्यात दुसरा विकेटचा पतंग झालाय. सावळाराम जो क्लीन बोल्ड मैदानाच्या बाहेर. धीरज यानंतर 17 चेंडूंचा खेळ उरलाय. 17 चेंडूमध्ये 31 धावा करायच्या आहेत.
सामन्यात खऱ्या अर्थानं एक महत्वपूर्ण भूमिका काय असेल मानरेम टीमसाठी, तर तो मैदानात राजेश गावडे जो नॉन स्ट्राईक एंडवर थांबलाय आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानात राम योगेश लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानाच्या दिशेने स्ट्रायकर एंडवर आपला ताबा घेतोय. 2 विकेटचा पतंग, 6 धावांवर धावफलक. येणाऱ्या कालखंडात उरलेले 17 चेंडू आणि 31 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीत अजून एक सफलता, याही सामन्यात एक सफलता आपल्या नावावर नोंदवतोय नामदेव भाणावलेकर. आता मात्र अँगल मध्ये बदलाव केल्यानंतर राईट आर्म राऊंड विकेट सज्ज असेल. स्पर्धेतील सामना क्रमांक 3 मैदानात आहे. यानंतर देखील एक बलाढ्य सामना आरो 11 शेल्डे विपक्ष सनीरामा क्रिकेट सुरला. ओ यावेळी एक कलात्मक दर्जाचा फटका सजवलाय. 2 धावा, एकच धाव. ओके, पंचांनी या ठिकाणी 2 धावा घोषित केल्यात, कारण डायरेक्ट डी झोन मध्ये चेंडू डायरेक्ट गेलाय, त्यामुळे 2 धावा चेंडूवर मिळाल्यात. राम योगेश मैदानात आल्यानंतर एक कलात्मक दर्जाचा फटका सजवल्यानंतर या दुहेरी धावनेशी आपलं खातं ओपन, अकाउंट ओपन करतोय. या 2 धावनेशी धावफलक 8 धावांवर आता मात्र पोहोचलाय. ओ यावेळी चेंडू शरीरावर आदळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न. ओहो, मैदानात धोक्याची घंटा वाजली आहे. आता मात्र धावबाजसाठी अपील पंचांकडे ताणून धरली जाते. 1 धाव या चेंडूवर, एका धावेनेशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. परावर्तित झालेला धावफलक हा 9 धावांवर आपण पाहतोय. धावबाजसाठी पंचांकडे ताणून धरलेली अपील आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे बघितलं जातं धावबाजसाठी. बघूया तिसऱ्या पंचांचा काय असेल निर्णय. इनिंग मध्ये आपण एक मात्र रिव्ह्यू वापरू शकतो, जी रिव्ह्यू आपण व्हाईट बॉल साठी बिमर साठी वापरू शकतो, परंतु आता मात्र अंपायर रिव्ह्यू घेतली जाते, थर्ड अंपायर. पुढच्या सामन्याच्या टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल पुन्हा एकदा. आरो 11 शेल्डे विपक्ष सनी रामासुरला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. तिसऱ्या पंचांकडनं काय असेल निर्णय. घड्याची टिक टिक आणि ते ठोक्याचा आवाज काही क्षणासाठी रोखून धरलाय ठोका, कारण विकेट कोणाची आहे, राजेश गावडेची विकेट मैदानात. आणि निकाल आलाय ओ यू टी आउट. राजेश गावडेला धावबाच्या रूपात मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. एक महत्वपूर्ण विकेट, ज्या विकेटच्या शोधात होता अबीर बाबा क्रिकेटर्स अस्नुरा क्रिकेट संघ, ती विकेट धावबाच्या रूपात मिळाली. एक प्राइज विकेट, तिसऱ्या विकेटचा पतंग आणि धावफलकावर मात्र 8 धावा दुसऱ्या षटकादरम्यान. यस, थँक्यू डीजे. 3 विकेटचा पतंग, धावफलकावर झाल्यात 8 धावा. न्यू बॅटर गोपाल गडेकर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आलाय. राम योगेश आणि दुसऱ्या बाजूने गोपाळ ही जोडी, आघाडीचे 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत आणि 37 धावांचा पाठलाग करताना फक्त 8 धावा धावफलकावर झाल्यात. अकुटापाचा चेंडू, मिस टायमिंग फटका, स्क्वेअर लेगला फिल्डर झेल खाली आणि झेलात रूपांतर. अजून एका विकेटचा पतंग, तब्बल 4था गडी बाद झाला. धावफलकावर 8 धावा. थोडीशी नाजूक, थोडीशी केविलवाणी अवस्था धावफलकावर झाली आहे.
आरव 11 शेल्डेम टीमचा कॅप्टन. मैदानात नवीन खेळाडू आलाय प्रेम. प्रेम स्ट्राईकच्या दिशेने गडी बाद झाले तब्बल 4 आणि धावफलकावर मात्र 8 धावा. ओव्हर पिच चेंडू विकेटच्या मागे पुन्हा एकदा पुन्हाजी चेंडूला गॅदर करतोय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक स्थिरावलाय मात्र 8 धावांवर. ओव्हरचा विचार करतो या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ उरलाय बाकी आणि या षटकात पुन्हा एकदा नामदेव बाणावलीकर आपल्या टीमसाठी गोलंदाजीत कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू ताणून मारलाय समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू उडवलाय स्टँड अँड डिस्पॅच. 6 रन. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर पाठलाग करायचा आहे तो 37 धावांचा आणि यानंतर आपल्याला 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत त्या 23 धावा. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण आहे श्री सातेरे क्रिकेटर्स मानरेम संघासाठी. यानंतर खेळणारे संघ आपल्याला डगआउट मधूनच खेळाडूला मैदानामध्ये जायचं आहे. डगआउट कंपल्सरी आहे. सामना सुरू व्हायच्या अगोदर आपला 12th मॅन जो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे आणि प्रत्येक इनिंग मध्ये आपल्याला एक मात्र रिव्ह्यू असेल आणि ती रिव्ह्यू आपण व्हाईट बॉल आणि बीमर साठी वापरू शकता. या सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत एक सुंदर अशी देखणी स्पर्धा त्या स्पर्धेतील सामने आपण मैदानात पाहतोय. राम योगेश स्ट्राईकला दुसऱ्या बाजूने प्रेम आहे आणि गोलंदाजी मोर्चावर पुन्हाजी कलंगुटकर. पुन्हाजी कलंगुटकर गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण. 23 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12 बॉल्स फ्रॉम 12 विथ डिलिव्हरीज. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण. ओव्हर पिच चेंडू यावेळी उडवलाय. हाय हॅलो टाटा बाय बाय. चेंडू झालाय गुम. षटकार. ओव्हर पिच चेंडूवर राम योगेशच्या बॅट मधनं निघालेला षटकार आणि 6 धावेनिशी धावफलक आता मात्र 20 धावांवर परावर्तित झालाय. येणाऱ्या 11 चेंडू आणि 17 धाव बनवायच्या आहेत. ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फटका खेळलाय. नामदेव बाणावलीकर येतो स्क्रीनवर आणि या चेंडूवर मिळालेली एक मात्र सिंगल धाव. सिंगल निश्चित स्ट्राईक रोटेट झालाय आणि धावफलकावर देखील परावर्तन झालंय. 21 धावांवर धावफलक. पुन्हाजीच्या गोलंदाजीत पहिल्या चेंडूवर षटकार टोलवलाय. इथून पुढच्या चेंडूवर मी कमबॅक करेन या इराद्यानं तो गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. राम योगेशने षटकार टोलवलाय. प्रेम देखील सांगतोय की मला देखील मोठा फटका हा खेळायचा आहे मैदानात. पंचांनी दोन्ही हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि त्यानंतर रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते व्हाईट बॉल साठी जो रेफर केला जातोय. परंतु बघूया काय असेल निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा येतो तिसऱ्या पंचांकडनं. अवांतर धाव आणि या अतिरिक्त धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय.
व्हाईट बॉल निशी परावर्तित झालेलं धावफलक 22 धावांवर. आताच्या क्षणी समीकरण काहीसं बदललेलं असेल. 10 चेंडू येणारे उरलेत बाकी आणि 10 चेंडू मध्ये 15 धावा आता मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. 10 चेंडू 15 धावा हे समीकरण. प्रेम आणि राम योगेशची जोडी आहे मैदानात श्री सातेरी क्रिकेटर्स मानरेम संघासाठी. समोर गोलंदाजीत पुन्हाजी कलंगुटकर. ओ यावेळी पुन्हा एकदा रेफर केला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची खेळी येत आहे. पंचांकन या ठिकाणी निर्णय आलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. ओ ब्लॉक मध्ये चेंडू. अप्रतिम दर्जाचा चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर 22 धावा. यानंतर 8 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि बनवायच्या 8 चेंडू मध्ये 15 धावा. ओव्हर बी चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने. नामदेव भांडावलेकर पुन्हा एकदा स्क्रीनवर येतोय आणि चेंडूची परती जोपर्यंत केली जाईल 1 धाव या चेंडूवर मिळाली आहे. सिंगल निश्चित धावफलक आता मात्र 23 धावांवर पोहोचलाय. 7 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण. आपण पाहतोय JBK स्पोर्ट्स क्लबचं एक सुंदर असं आयोजन शिवोलीम चॅम्पियन ट्रॉफीचा थरार मैदानामध्ये आणि स्पर्धेतील मात्र तिसरा सामना तो देखील एक रोमांचक थरार होतो मैदानात. ओ अल्टी पल्टीचा एक सुंदर फटका परंतु आता मात्र निर्णय आलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. उडवलाय हवाई फायर. षटकार. पुन्हा एकदा महत्वाच्या क्षणी राम योगेशने कमबॅक करून दिलाय मैदानात आणि या 6 धावेनिशी 29 धावांवर धावफलक परावर्तित झालेला आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावांवर धावफलक. यानंतर 6 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावा बनवायच्या आहेत. सीड वेर्नेकर शेवटच्या षटकासाठी. सीड वेर्नेकर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. 6 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण. ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू. कव्हर पॉइंटच्या दिशेने फटका. विशांचं एक सुंदर क्षेत्ररक्षण आणि पंचांकडनं बहुधा या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलाय. एकूणच या चेंडूवर 2 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण आहे मैदानात विजयासाठी. नो बॉल कधी एकटा येत नाही. त्याच्या साथीने त्याच्या सोबतीने सोबत असतो तो फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. 6 चेंडू 6 धावा समीकरण. राम योगेश आहे स्ट्राईकच्या दिशेने. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. फटका फसलाय. झेल पकडला जातोय परंतु या चेंडूवर एक मात्र धाव निघाली आहे. 1 धावेनिशी धावफलक आता मात्र परावर्तित झालाय 32 धावांवर आणि यानंतर विजयासाठी आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडू 5 धावा हे समीकरण. प्रेम आलाय स्ट्राईकच्या दिशेने. ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने. ग्लान्स केला डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येईल. विकेट किपरच्या दिशेने फेकी. पुन्हा एकदा 1 धावेवर समाधान. जसजशी सिंगल धाव होतात मैदानामध्ये प्रेशर वाढतोय. 4 चेंडू मध्ये 4 धावा करायच्या आहेत. श्री सातेरी क्रिकेटर्स मानरेम विपक्ष अभिर बाबा क्रिकेटर्स असनोरा. 2 तागड्या
दोन बलाढ्य संघादरम्यान द्वंद्व युद्ध मैदानात 4 चेंडू आणि 4 धावा समीकरण आहे मानरेम टीम साठी. फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खाली क्षेत्रात फटका सजवलाय. विशांत येतोय पुन्हा एकदा स्क्रीनवर. जोवर फेकी गोलंदाजच्या दिशेने प्रेमला मैदानात धावबाद व्हावं लागतंय. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान. आताच्या क्षणी समीकरण असेल 3 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण. मैदानात सामन्याला सुरुवात व्हायच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मधनं 55 ते 60 धावांचा अंदाज लावला होता, परंतु धीरज अस्नोरा क्रिकेट संघाने मैदानात दाखवून दिलंय की 37 धावा आणि ते वाचवताना देखील आपण 100% योगदान देताना तो सामना एक हाती जिंकू देणार नाहीये हा इरादा घेऊन मैदानामध्ये उतरलेले हे तगडे खेळाडू. ऋषिकेश गावडे आलाय मैदानात नॉन स्ट्राईकला. 3 चेंडू मध्ये करायच्या 3 धावा. राम योगेश आहे स्ट्रायकर एंडच्या दिशेने. तीन चेंडू 3 धावा हे समीकरण. राम योगेश आहे मैदानात स्ट्राईकच्या दिशेने. एका महत्वाच्या क्षणी ज्याने रिव्हर्स स्वीपचा षटकार टोलवला होता आणि 2 टोलेजंग षटकारांशी खेळतोय राम योगेश. ओ यावेळी फटका फसलाय. शॉटला फिल्डर झेलाद रूपांतर. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय सिड वेर्नेकरने. 2 चेंडू आणि यानंतर आता मात्र बनवायच्या 3 धावा. राम योगेश मैदानात मोठा फटकाचा प्रयत्न करताना तो मिस टायमिंग झालेला फटका आणि झेलाद रूपांतर झालं. आताच्या क्षणी समीकरण बदललेलं असेल. 2 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण. 2 तगड्या संघापैकी एकही संघ हार मानायला तयार नाहीये, कारण विषय आहे तो एका मोठ्या रकमेचा आणि त्याच्यासाठी आपण मैदानामध्ये हे द्वंद्व युद्ध लढतोय. या मैदानावरती नवीन खेळाडू आलाय मैदानाच्या दिशेने. शांताराम गोलंदाजी त्याने कमाल केली होती. 3 विकेट आपल्या नावावर नोंदवले होते आणि तोच शांताराम पुन्हा एकदा आपल्या संघाची सेना विजयाच्या दिशेने या ठिकाणी वळवण्यासाठी तो मैदानात आलाय. 2 चेंडू आणि 3 धावा करायच्या आहेत. पुन्हाजी कलंगुटकर, सीट वेर्नेकर आणि नामदेव बाणावलीकर हे क्षेत्ररक्षणासाठी खऱ्या अर्थानं विडा उचलतायत, परंतु मैदानात 2 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण असताना बघूया काय घडेल काय बिघडेल. राईट राऊंड विकेट रनिंग ट्रॅकवर सीट वेर्नेकर. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न. ऋषिकेश गावडेने स्ट्राईक स्वतःकडे घेतलंय. शांतारामला धावबाद व्हावं लागतंय आणि आता मात्र निर्धाव चेंडूची खेच समाप्त. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी सूचना देतोय. सामना टाय झाला, बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा थरार असेल मैदानात. एका चेंडू मध्ये 3 धावा करायच्या आहेत. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा मॅच कडे आणि ज्यांना हृदयाचा आजार असेल त्यांनी डोळे झाकून सामन्याचं फक्त समालोचन ऐका, कारण शेवटचा चेंडू बाकी आहे. 3 धावा करायच्या आहेत. सामना टाय झाला, बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा थरार असेल मैदानात. सीट वेर्नेकर गोलंदाजीत काय कमाल केली. धीरज पहिला चेंडू नो बॉल झाला होता आणि त्यानंतर त्याने ती कमाल धमाल केलेली गोलंदाजी. चला सज्ज व्हा. एका चेंडू मध्ये 3 धावा करायच्या आहेत. सुपर ओव्हर. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार असेल. शेवटचा चेंडू ऋषिकेश गावडेसाठी 3 धावा करायच्या आहेत. ओहो यावेळी निर्धाव चेंडू. गोलंदाजीत कमाल झाली मैदानात. सीट वेर्नेकरने कमाल केली आहे आणि निर्धाव चेंडूनिशी आता मात्र सामना जो मैदानात होतोय. सनी रामा क्रिकेट सुरला विपक्ष आरव 11 शेल्डेम. चला दोन्ही टीमचं कॅप्टन टॉस झालेली आहे. टॉस जिंकतोय तो सुरला क्रिकेट संघ.
आणि वळूया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामन्यात मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं मगाशीच कौतुक झालं की 6 बॉलमध्ये 7 धावा वाचवायच्या होत्या आणि 8 धावा वाचवायच्या होत्या. पहिला चेंडू धीरज नो बॉल हाताळला होता आणि त्यानंतर त्यांनी कमालीची गोलंदाजी केली आहे आणि गोलंदाजी धावा वाचवताना शेवटच्या षटकात कमबॅक करून दिलाय. तो सिड वेर्नेकर या सामन्याचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच.